आदित्य ठाकरेंच्या खांद्यांवर कार्याध्यक्ष पदाची धुरा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 19 जून रोजी होणाऱ्या शिवसेना वर्धापन दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपले सुपुत्र आणि तरुण नेते आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष म्हणजेच वर्किंग प्रेसिडेंट पदी नियुक्ती करण्याची दाट शक्यता आहे. यावर अनेक नेत्यांचे मत सुद्धा आले आहे. परंतु हे खरं आहे की खोटं, यावर स्वतः आदित्य ठाकरे यांनी सुद्धा स्पष्टीकरण केले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे 19 जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाची. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या संकेतानुसार या दिवशी आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या कार्याध्यक्ष म्हणजेच वर्किंग प्रेसिडेंट पदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही काळापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अनेक संकटांचा सामना करत आहे. आधी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षात पडलेली फूट, पक्ष आणि चिन्ह हातातून जाणं, लोकसभेत चांगलं यश मिळालं असलं तरी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आलेलं अपयश, या सर्व धक्क्यातून सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी पक्षाला आता एका तरुण आणि आक्रमक नेतृत्वाची गरज भासत आहे. तुम्हाला आठवत असेल, 30 जानेवारी 2003 रोजी महाबळेश्वराच्या अधिवेशनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळीही पक्षात मोठे बदल झाले होते. आता उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती आणि वयाचा विचार करता आदित्य ठाकरेंना फ्रंट फूटवर आणण्याची तयारी सुरू झाली आहे. या सर्व चर्चा हवेतल्या नाहीत. पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी याला एक प्रकारे दुजोराच दिला आहे. ते म्हणाले की पक्षाला नव्या रक्ताची गरज आहे, तरुणांना संधी दिली पाहिजे आणि खरोखरच गेल्या काही महिन्यात आदित्य ठाकरेंचा वावर पाहण्यासारखा आहे. आधीच्या बैठकांना उद्धव ठाकरे उपस्थित राहायचे, त्या जिल्हा प्रमुख आणि विभाग प्रमुखांच्या बैठकांना आता आदित्य ठाकरे जातीनं हजेरी लावत आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पण राजकारण म्हणजे सस्पेन्स. ज्या गोष्टींची दिवसभर मीडियामध्ये आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती, त्या चर्चेवर स्वतः आदित्य ठाकरेंनी पाणी फिरवले आहे. त्यांनी एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटरवर एक पोस्ट करत सगळ्या अफवांना एका वाक्यात पूर्ण विराम दिला आहे. आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे लिहिले, आज सकाळपासून काही टीव्ही चॅनल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिले जाणार आहे. या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी. या स्पष्टीकरणाने हे सिद्ध झाले की सध्या तरी शिवसेनेत असा कोणताही मोठा बदल होणार नाही. परंतु या एका पोस्टने हेही दाखवून दिलं की आदित्य ठाकरे आता पक्षातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत आहेत. या चर्चा सुरू असताना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी कडाडून टीका केली आहे. माणसं बदलल्याने पक्ष मजबूत होत नाही. तुमचे विचार बदलले म्हणूनच तुमच्यावर ही मरणकळा आली आहे, असा सनसनी टोला दानवेंनी लगावला आहे. विचाराला मूठमाती देऊन माणसं बदलून काय उपयोग, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. जर आदित्य ठाकरे खरोखरच कार्याध्यक्ष झाले तर ते पक्षाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळू शकतील का? पहिले जरा जमेची बाजू जाणून घेऊया. आदित्य ठाकरे हे 2 टर्मचे आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून प्रशासकीय अनुभव घेतला आहे. ते सुशिक्षित, संयमी आणि आधुनिक विचारांचे आहेत. तरुणांमध्ये त्यांची चांगली क्रेज आहे. पर्यावरण आणि मुंबईच्या प्रश्नांवर त्यांचा चांगला अभ्यास आहे. आता आव्हाने काय आहे ते जाणून घेऊया. पण शिवसेना हा पक्ष रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमकपणा आणि उद्धव ठाकरेंची संयमी रणनीती यांची सांगड घालणं हे सोपं नाही. पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणे, ग्रामीण महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिंदे गट आणि भाजपच्या आक्रमक राजकारणाला तोंड देणे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान असेल. फक्त नवी टीम बनवून चालणार नाही. जर जुन्या आणि निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांना अवगत करावी लागेल. आदित्य ठाकरेंना ही जबाबदारी पेलणं हे एका अग्निपरीक्षेसारखं असणार आहे. त्यांना फक्त मुंबईत अडकवून न राहता ग्रामीण भागात बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. पक्षाची मराठी माणूस आणि हिंदुत्व ही मूळ विचारसरणी आणि आजच्या काळातील आधुनिक मुद्दे
यांचा समतोल त्यांना साधावा लागेल. जर आदित्य ठाकरे जुन्या नेत्यांचा आदर राखून नव्या दमाच्या तरुणांची मोठ बांधू शकले तरच ते शिवसेनेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करू शकतील. अन्यथा रावसाहेब दानवे यांच्या टीकेप्रमाणे फक्त माणसं बदलून काहीच साध्य होणार नाही. तर मित्रांनो, 19 जूनच्या वर्धापन दिनाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. आदित्य ठाकरे यांच्या हाती अधिकृतपणे पक्षाची सूत्रे जाणार का? आणि जर गेली तर ही तरुण भरारी शिवसेनेला आकाशात झेप घ्यायला मदत करेल का, की वादळात भरकडेल? हे काळच ठरवेल. पण एक नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणातील हा एक अतिशय रंजक आणि निर्णायक टप्पा असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरे शिवसेनेचे तारणहार ठरू शकतील का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.